हाय वाईटी फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर सायंकाळचे वाजले होते 4, तरी पण ऊन बघू शकता तुम्ही किती कडक पडले. आणि खाली येऊन बघते तर काय, वहिनी गेली होती जळणाला आणि आमची गुंडी म्हणजेच माझी भाची लय रडाली. ती अर्धा तास रडून रडून ग बसल्या. तिच्या रडताना काही मी व्हिडिओ शूट केला नाही. नंतर ती शांत बसल्यावर केला आणि त्यात बिस्किट पुडा आणला मग क्रीमचा. आणि त्याच्यामधली ही जी सवय कशी आहे, क्रीम डोनट जरी असलं तरी नुसतं क्रीमच खाते ती. पण मी चाराल तर तिला बघू शकता तुम्ही, क्रीम क्रीम खात होती आणि बिस्किट हाय अशी ठेवत होती. मग आमची शेळी आहे मम्मीच्या तिथं, शेळी तर खात्या बिस्किट म्हणून मी सेपरेट ठेवलं आणि ही नुसतं चाटून चाटून क्रीमच खायला ती. अशी आहे आमची गुंडी, अजिबात ऐकत नाही, कुणाचं ऐकन झालं ती काय नाही. नंतर ती आली जवळजवळ अर्धा एक तासानं, वहिनी आली 6 वाजता आली अक्षरशः ती. तर ही पोरगी माझ्याजवळच होती आणि चिटकूनच बसली होती, जाईन झाली ती खेळायला सुद्धा. शेवटी मम्मी आल्यावर मम्मीपाशी गेली, मग नंतर ती तिथनं खेळायला आली जरासं पोरांसोबत बाहेर लहान. मग ती केलं, मग मी वर आले 6 वाजता. मग म्हटलं चला, सकाळी मम्मी गेली होती आमच्या इथंच कोपऱ्यावर बाजार भरतो, म्हणजे आकाशवाणी 100 फुटी रोडच्या तिथं तिथं बाजार भरतो, तिथं ती सकाळी गेली होती. मग तिला मी सांगितलं होतं काय भाजी भेटली तर घेऊन ये, आणि मुळात एक पालक भेटला तर घेऊन ये, कारण की पालकची भाजी अक्षरशः मी खाऊन खूप दिवस झाले, म्हणजे आठवतही नाही एवढा दिवस झालं पालकची भाजी खाऊन. म्हणून मी तिला आवर्जून सांगितलं होतं जर पालक तुला दिसलं तर घेऊन ये. ती पण भाजी इतकी महाग झाली की विचारू नका. भाजीची पिंडी, पालकची भाजीची पिंडी 20 रुपयाला आणलेली अक्षरशः तिनं. ते पण सकाळ सकाळचं जाऊन ती घाऊक व्यापाऱ्याकडून घेऊन, कारण तिथं स्वस्त भेटतं नाही का सकाळ सकाळचं त्यांच्याकडून, तिथं जाऊन देखील तिला 20 रुपयाला भेटल्या. आणि असं जर तुम्ही रेग्युलर मारुती रोडला जाऊन जरी घेतला तर 25 रुपयाच्या खाली भाजीच नाही आहे अजिबात. तर इतकी महाग भाजी आणलेली तिनं. त्यामुळं असू दे म्हटलं, कधीतरी खावावी ना, आणि पालेभाज्याच चांगल्या असतात खायला, त्यामुळे तिला आण म्हणून सांगितलं तुम्ही. आणल्यावर म्हटलं त्याचा गरगटा करायचा. आधी गरगटा मला आवडतो पण मिस्टरांना अजिबात आवडत नाही. त्यांचं तर अजिबच आहे, पालकचं भजी खातात पण पालकचा गरगटा खात नाहीत. म्हणजे असू दे, प्रत्येकाचं काही ना काहीतरी चवीच असते, त्यामुळं त्यांनी खात नाही. त्यामुळे मी भजी पण केलं होतं इकडे सेपरेट. भजी त्यांच्यासाठीच केले होते, कारण की त्यांना पालकचा गरगटा आवडत नाही. इतका आवडत नाही असं नाही, भातावर घेऊ शकतात पण थोडा, पण मला भरपूर आवडतं. पण त्यांना आवडत नाही, नुसतं खायचं म्हणून खायचं, काही ऑप्शन नाही दुसरा, असं असते त्यांचं. त्यामुळे मग इकडे त्यांना मला काही केलं नाही असं म्हणायला नको, त्यामुळे भजी केलं कुरकुरीत असं. त्यामुळे इथं मी मस्तपैकी भज्याला वाटण केलं होतं, काय आपलं रेग्युलर हिरवी मिरचीचंच केलं होतं. मी लाल तिखट घालत नाही, हिरवी मिरचीचं मला जास्त आवडतं, झणझणीत तिखट. मग हिरवी मिरचीचं वाटण करून तेच वाटण मी दोन्ही ह्याला वापरलं होतं, भज्यालाही आणि ह्यालाही. फक्त इतकाच फरक होता की गरगटा करायला गरगटामध्ये मी खोबरं घातलं होतं ओलं, ते पण एवढंच होतं. आणि असं भजी मस्तपैकी कुरकुरीत तळून घेतले. भजीत मीठ वगैरे टाकले, मी चाकून घेतले पीठ वगैरे आधी, आणि सगळं भजी वगैरे तयार झाल्यावर चाकून बघितलं कसं झालं. तर भजी अतिशय कुरकुरीत झाली. त्यानं गरगटा मम्मीला दिला, मम्मी मागितली होती तर मम्मी म्हटली गरगटा छान झालाय म्हणून. त्यामुळे कोणाकडून तर तारीफ भेटली तर हा आपल्याला असं वाटतं की खूप मोठी कामगिरी आपण पार पडलं. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.